नमस्कार मित्रांनो, आज आपण एसी मधील एक खूप महत्वाचा शब्द समजून घेणार आहोत. सायकल म्हणजे काय? सोप्या शब्दात सांगायचं झालं तर एसी व्होल्टेज आणि करंट जेव्हा एक पूर्ण वेव्ह तयार करून पुन्हा सुरुवातीच्या पॉइंटला परत येतात त्याला काय म्हणतात तर सायकल असं म्हणतात. आता एसी वेव्ह कसं चालतो ते पाहूया. जसं की सुरुवातीला 0 पासून तो स्टार्ट होऊन पीकला पोहोचतो आणि पीक पासून पुन्हा तो 0 येतो. हे सर्व पॉझिटिव्ह साईडला होतं. सेम त्याचप्रमाणे निगेटिव्ह साईडला सुद्धा 0 पासून सुरुवात करून तो पुन्हा पीकला जातो व पीक पासून पुन्हा तो 0 ला येतो. या पूर्ण प्रोसेसलाच आपण काय म्हणतो? सायकल असं म्हणतो. आपल्या घरात जो एसी सप्लाय असतो तो किती असतो तर 15 हर्ट्झ असतो. आता काय आहे तर इथं एका सेकंदात 15 सायकल काय होतात इथं पूर्ण होतात. म्हणजे काय असतं की व्होल्टेज हे एका सेकंदात 50 वेळा पॉझिटिव्ह साईडला आणि 50 वेळा निगेटिव्ह साईडला जातं व पुन्हा 0 वरती येतं. ही गोष्ट इथं 15 हर्ट्झ मध्ये होताना पाहायला मिळते. जसं एखाद्या घड्याळाचा काटा पूर्ण राऊंड गोल फिरतो त्याचप्रमाणे इथं एसी मध्ये करंट किंवा व्होल्टेज पूर्ण सायकल मध्ये पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे जातं. याला काय म्हणतात तर सायकल असं म्हणतात. आता डिग्री मध्ये सांगायचं झालं तर काय, एक सायकल ही 360 टाइमची असते आणि 15 हर्ट्झ सप्लायसाठी कसं आहे तर एक सायकल पूर्ण होण्यासाठी 360 डिग्री जेव्हा करंट जातो त्यावेळी काय होतं की ती 50 वेळा ही सायकल काय होते रिपीट होते. म्हणजेच काय 0.02 सेकंड मध्ये एक सायकल कंप्लीट होते. 0.02 सेकंड मध्ये एक सायकल कंप्लीट होते. म्हणजेच 20 मिली सेकंड मध्ये एक सायकल कंप्लीट होते. एसी वेव्हफॉर्म मध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे अल्टरेशन मिळून जो एक पूर्ण वेव्ह तयार करतो त्याला काय म्हणतात, एक सायकल असं म्हणतात. म्हणजे लक्षात ठेवा, एक वेव्ह म्हणजे एक सायकल.